कदम, न्यूरो व स्पाइन सर्जन। आज जी आपण एक केस करतो आहे की न्यूरो सर्जरीतील अत्यंत क्रिटिकल म्हणता येईल अशी एक केस आहे, ज्याच्यात की आपण बघू शकता हा ट्युमर हा पहिल्या व दुसऱ्या मणक्याच्या मज्जातंतूच्या अत्यंत जवळ आहे। जेथे स्पायनल कॉर्ड सुरू होते व आपला छोटा मेंदू किंवा आपला ब्रेन स्टेम संपतो त्या जंक्शनवरती हा ट्युमर आहे। तसेच हा मेंदूला सप्लाय करणारी वर्टिब्रल आर्टरी, मागून रक्त सप्लाय करणारी, तिच्या अत्यंत जवळ आहे व त्यामुळे पूर्ण स्पायनल कॉर्डवरती दबाव आहे या ट्युमरमुळे व पेशंटला चालता येत नाही आहे। पेशंट अगदी व्हीलचेअर बाउंड आहे। तर आपण हा ट्युमर मायक्रोस्कोपच्या साहाय्याने काढणार आहे। बघूया सर्जरी नंतर पेशंटची रिकव्हरी कशी असते। कशी आहे? या बसा। बरं वाटतंय आता? तर या फॉलोअपला आले आपल्याकडे, यांना C1 C2 म्हणजे अगदी जिथे मणका चालू होतो आणि मज्जातंतूची आपली स्पायनल कॉर्ड चालू होते अशा ठिकाणी एक कॉम्प्लेक्स ट्युमर होता। त्याची आपण सक्सेसफुली सर्जरी केली आहे 15 दिवसांपूर्वी आणि आता त्या चालत आल्या आहेत। त्यापूर्वी बेड रिडन होत्या आणि त्यांच्या चारही हातापायांमध्ये ताकद नव्हती अँड शी इज डुईंग व्हेरी वेल। सो यू कॅन आस्क हर। कसं आहे आता यांची तुम्हाला? मी पेशंटचा भाऊ आहे, तर त्यांची तब्येत 1-1.5 महिन्यापासून फार हलाखीची होती, म्हणजे त्यांना चालता पण येत नव्हतं। तर मला इथं कळालं आहे, तुमचा पत्ता कळाल्यानंतर मी ताबडतोब इथं आल्यानंतर ठीक आहे, टाकी चांगली आहे, टाकी आता काढून देऊया। बाकी काळजी घ्या, ही फिजिओथेरपी कंटिन्यू करा, अजून त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट होईल।